नमस्कार, मी कविता काजळे BR न्यूजच्या महासंवाद मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। खूप दिवसांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका अखेर काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे सत्र आता आपण सध्या चालू केलेले आहोत आणि त्यांच्या निवडणुकीची तयारी आपण इथे जाणून घेणार आहोत। असेच एक इच्छुक उमेदवार आज आपल्या सोबत आहेत, गीता गुडूर। चला तर त्यांच्याशी संवाद साधूयात। नमस्कार। नमस्कार। तुमचं पूर्ण नाव आणि तुमची माहिती द्या। गीता नागेश गुडूर आणि मी शास्त्रीनगरमध्ये राहत आहे। कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार? 17 प्रभाग 17 मधून। जनतेचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? भरपूर आहे जनतेचा प्रतिसाद। म्हणजे ज्या ह्याच्यापासून आम्ही हे करत आहे ना, सगळ्यांकडून उभा राहायची एक मला ठरवलेलं आहे। तुम्ही उभा राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे म्हणून त्यासाठी मी उभा राहायला लागले त्यांच्या इच्छा। कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? राष्ट्रवादी, अजितदादा पवार यांच्या। मग तुमचा राजकारणातला आदर्श कोण आहे? अजितदादा पवार। यापूर्वी काही सामाजिक वगैरे काही कामं वगैरे केलेली आहेत का प्रभागात तुम्ही, म्हणजे लोक तुम्हाला ओळखतील असं? भरपूर कामं केलेले आहेत। म्हणजे जनतेसाठी आपण थोडंफार हे केलेलं आहे, त्यासाठी मी 15 वर्षापासून काम करत आलेले आहे। मग आता तुम्ही जर निवडून आलात तर तुम्ही जनतेसाठी किती वेळ उपलब्ध राहणार प्रभागात? जनतेसाठी 24 तास, माझं घर शास्त्रीनगरमध्ये असल्यामुळे 24 तास त्यांच्यासाठी मी काम करत राहीन। मग जनतेने तुमच्याशी थेट संपर्क कसा साधला पाहिजे? म्हणजे आता जनतेला जर काही काम असेल तर थेट तुमच्याशी संपर्क साधता येईल का जनतेला? हो, कारण माझं घर जवळ असल्याने, शास्त्रीनगरमध्ये असल्याने मला 24 तास मला काम करता येते त्यांच्यासाठी। शास्त्रीनगरमध्ये जनतेच्या खूप तक्रारी होत्या, रस्त्यांच्या, पाण्याच्या, लाईटीच्या वगैरे। मग त्या सगळ्या तुम्ही कसं सोडवणार आहेत निवडणूक लढविल्यानंतर? कारण त्याच्यामध्ये आम्हाला इतकं माहिती पडलेलं, इथं कुठलंही काम झालेलं नाही। गेल्या 5-7 वर्षापासून नगरसेवक असूनसुद्धा इथं काम केलेले नाहीत, येऊन बघितलेसुद्धा नाही आणि कुठलंहीच काम केलं नसल्यामुळे आम्हाला यावेळेस मी स्वतःहून या ह्याच्यामध्ये निर्णय घेऊन उभा राहत आहे। कारण या प्रभागातल्या लोकांच्या या समस्या होते की त्यांनी कधी त्या जे निवडून आलेले होते त्यांनी पाहिलेलं सुद्धा नाही, त्यांचं नावसुद्धा माहिती नाही। मग या प्रभागात समस्या तर खूप आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही सक्षम आहात का? म्हणजे असं हो, सक्षम आहात आम्ही आहे। कारण खूपच त्रास होत आहे सगळ्या जनतेला इथं शास्त्रीनगर भागामध्ये, त्यासाठी मी स्वतःहून हे करत आहे। जनतेची सुद्धा मला खूप हे म्हणजे माझ्या पाठीशी आहे म्हणून मला सगळे म्हणतात तुम्ही इच्छुक उभा राहा म्हणून। आणि आता तुम्ही जे आश्वासनं देणार जनतेला, आणि जर का तुम्ही ते आश्वासनं पूर्ण केला नाहीत तर मग जनतेने तुम्हाला जाब कसा विचारायचा? कारण माझं घर जवळ असल्यामुळे मला सगळे विचारणार, कारण मी करत आलेले आहे 15 वर्षापासून इथे। पण ज्यावेळेस गेल्या 5 वर्षाखाली 7 वर्षाखाली जे नगरसेवक होते ते एकही काम झाल्यामुळे सगळे नाराज झालेले आहेत, त्यासाठी मी स्वतः ह्याच्यामध्ये भाग घेत आहे। राजकारणात येण्याचा निर्णय का घेतलात? कारण शास्त्रीनगर भागात इतकं काम थकीत आहेत, कुठलंच काम होत नाही। मार्केटचं विभाग एवढं अशुद्ध आहे एकदम, त्यासाठी मला जास्त विचार करण्यासारखं भाग पडलेलं आहे, कुठलंहीच काम झालेलं नाही। मग तुम्ही आता जनतेकडून काय अपेक्षा आहेत? जनतेने तुम्हाला तुमच्या म्हणजे निवडून द्यावं, काय द्यावं, कशासाठी द्यावं? इतर उमेदवारांपेक्षा तुम्ही वेगळे काय आहात? जनतांना असं वाटतं की आम्ही काम करतो, पण यावेळेस 7 वर्षापासून कुठलंच एक काम झालं नसल्यामुळे त्यांना खूप त्रास होत आहे, म्हणून जनते स्वतः म्हणायला लागलेत तुम्ही उभा राहा म्हणून। म्हणजे उमेदवार खूप इथे उभारणार आहेत, मग त्या उमेदवारांपेक्षा तुम्ही वेगळे कसे? तुमच्यामध्ये असं वेगळं काय आहे की जनतेने तुम्हाला निवडून द्यायला पाहिजे? कारण इथं लेडीज खूप ह्यांना प्राधान्य, म्हणजे त्रास खूप असल्यामुळे लेडीजचे प्रॉब्लेम भरपूर असल्यामुळे मला स्वतःहून हे करावं लागेल। म्हणजे महिलांच्या समस्या तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने सोडू शकता? हो, महिलांच्या समस्या जास्त असल्यामुळे मी स्वतःहून हे उभा राहत आहे। या इच्छुक उमेदवाराची भूमिका आपण पाहिलेली आहे, आता निर्णय तुमचा आहे। पाहत रहा BR न्यूज चॅनल। अशाच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आम्ही घेऊन येत आहोत महासंवाद या सत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।